संयुक्त पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पार पडली आणि भूत न भविष्य सगळ्या विद्यार्थ्यांना पेपर असं झालं की अवघड गेलाय अशी चर्चा या ठिकाणी रंगायला लागली. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मार्क कमी पडले त्याचा अर्थ कटऑफ देखील कमी लागेल असा कधीच नव्हता. कारण हा कटऑफ कुठून वाढतोय याचं कारण देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आजचा व्हिडिओ काही थोड्या वेळापूर्वी जो रिझल्ट लागला संयुक्त पूर्व परीक्षा गट ब कंबाईनचा जो रिझल्ट लागला त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. किती कटऑफ लागलेला आहे प्रत्येक प्रवर्गानुसार हा तुम्हाला सांगतो. कटऑफ का वाढतोय हा देखील तुम्हाला सांगतो. कारण पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. पण जे वास्तव मी 10 वर्षापासून या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, काय वातावरण आहे, कशा पद्धतीने हा कटऑफ कोणत्या विद्यार्थ्यांमुळे वाढत आहे आणि कशा पद्धतीनं हा प्रवास या ठिकाणी पुढे जातोय आणि दिवसेंदिवस हा प्रवास कठीण होताना का आहे याचं देखील कारण या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा परीक्षा झाली तेव्हा विद्यार्थी म्हणत होते की 46 ते 48च्या दरम्यान कटऑफ लागेल, 50च्या पुढे जाणार नाही असे भरपूर जण म्हणत होते. बरं, हा कटऑफ का या ठिकाणी जास्त लागला ते देखील पाहूया. तत्पूर्वी जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गटकाची परीक्षा आली त्यामध्ये आरटीओच्या 461 जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या 461 जागेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यामध्ये डिग्री डिप्लोमा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक आरटीओ फॅक्टरी बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे आणि फाउंडेशन बॅच आहे. त्यामध्ये प्री आणि मेन्स असणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात ही बॅच हायब्रिड मोड मध्ये तुम्हाला देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी अशी अकॅडमी आहे की महाराष्ट्राला 700+ आरटीओ सिलेक्शन देणारी एकमेव महाराष्ट्रातील ही अकॅडमी आज देखील 10 वर्षानंतर तकदुरून आहे की ज्या विद्यार्थ्यांना आरटीओ व्हायचे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आरटीओ फॅक्टरी बॅच 2 लॉन्च केले. तज्ञ मंडळी या ठिकाणी 10 ते 15 वर्षापेक्षा अनुभव असलेली शिक्षक मंडळी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहेत. तुमचा एक कॉल तुम्हाला आरटीओ होण्यासाठी पुढे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे या खाली दिलेल्या 95 29 31 75 72 या नंबरवरती तुम्ही एक कॉल करायचा आहे आणि तुम्ही आरटीओ बद्दल आणि या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्यायची. विद्यार्थी मित्रांनो, जाणव तुमच्या जर हा नजरेस व्हिडिओ येत असेल, तुमचं जर शिक्षण त्या पात्रतेचं जर असेल तर तुमचा फक्त एक कॉल किंवा तुम्ही आमच्या वेबसाईटला जरी तुमची एक भेट दिली तरी तुमची यशस्वी होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडलेलं असेल असं मी तुम्हाला म्हणेल. कारण तज्ञ फॅकल्टी ही तुम्हाला कुठेही मिळणार नाही. बघा, जर संयुक्त पूर्व परीक्षा गटबाचा रिझल्ट लागला त्याचा कटऑफ जो ओपनचा आहे तो ओपनचा कटऑफ आहे 53.25. बघा, ओपनचा कटऑफ 53.25. मेल फिमेलचा कटऑफ 50.25. बघा, रात्रंदिवस अभ्यास करणारे या महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं, ज्या विद्यार्थी क्वालिफाय झालेत अशा विद्यार्थ्यांचं इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीनं मी स्वप्नील भांडरे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आता ओपनचा कटऑफ या ठिकाणी एवढा असताना बाकीचा एससीचा कटऑफ लागलेला आहे 53.25. सेम आहे. फिमेलचा सेम आहे 50.25. स्पोर्टचा आहे बघा, स्पोर्टचा 27. बघा, एससीचा स्पोर्ट 27, ओपनचा स्पोर्ट 31.25. एसटीचा जनरलचा कटऑफ आहे 43.75. फिमेल 39.50. स्पोर्ट आहे 15.25. त्यानंतर डीटीए यामध्ये जनरल 53.25, फिमेल 47.75, स्पोर्ट 31.25. त्यानंतर एनटीबीचा जो कटऑफ आहे तो कटऑफ या ठिकाणी आपल्याला पाहिजे, थोडं झूम करतो जेणेकरून तुम्हाला दिसेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एनटीबीचा कटऑफ बघतोय. एनटीबीचा कटऑफ जनरल 52.75, फिमेल 47.75. त्यानंतर एसबीसीचा कटऑफ जनरलचा 53.25 आणि फिमेलचा आहे 50.25. त्यानंतर एनटीसी जनरल 53.25, फिमेल 50.25, स्पोर्ट 31.25. एनटीडी जनरल 53.25, फिमेल 50.25. ओबीसी जनरल 53.25, फिमेल 50.25, स्पोर्ट 31.25. त्यानंतर ईडब्ल्यूएस सध्या जास्त या विद्यार्थ्यांचा फायदा होतोय ते या कॅटेगरीमध्ये आपण पाहतोय. ईडब्ल्यूएस मध्ये जनरल 47.50 लक्षात ठेवा. ईडब्ल्यूएस त्यानंतर फिमेल 44, स्पोर्ट 20. बापरे, स्पोर्ट फक्त 20 मार्कचा कटऑफ या ठिकाणी फ्रीचा लागलाय ईडब्ल्यूएस. त्यानंतर एससीबीसीचा जनरलचा कटऑफ आहे 53.25,
फिमेलचा आहे 50.25, स्पोर्ट आहे 31.25. त्यानंतर दिव्यांगमध्ये कटअप बघा. दिव्यांगचा ग्रुप ए 49.75, ग्रुप बी 38.25, ग्रुप सी 52.75, ग्रुप डी आणि ई 37.50. यांच्यापेक्षा सुद्धा ईडब्ल्यूएस स्पोर्टचं फक्त 20 कटअप आहे बघा. त्यानंतर ऑर्फन त्यामध्ये 26.50 आणि ग्रुप सी 48.75. आता सगळ्यात महत्वाचं रिझन कटअप वाढण्या पाठीमागचं जे काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ विद्यार्थी तुम्हाला जर सांगायचं झालं तर कमीत कमी 5 ते 7 वर्ष विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करतोय स्पर्धा परीक्षेचा. म्हणजे कमीत कमी वर्ष या ठिकाणी यामध्ये घालतोय. यात तुम्ही अभ्यास करताय 5 ते 7 वर्ष, पण तुम्ही कुठेतरी अभ्यासाची पद्धत जसा आयोग बदलतोय तशी तुम्ही बदललेली नाही. हे एक कारण आहे. आता दुसरं कारण तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हा जो विद्यार्थी जेव्हापासून अभ्यास करतो ना तेव्हा बघा जेईई नीट आणि सीईटी हे विद्यार्थी या ठिकाणी ह्या स्पर्धा परीक्षा योगामध्ये उतरलेले नव्हते. परंतु ह्या 3 वर्षामध्ये जेईई नीट आणि सीईटी करणारे विद्यार्थी या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात ह्या 3 वर्षच्या या काळात. बघा आता हे जे विद्यार्थी उतरलेले आहेत हे विद्यार्थी लक्षात घ्या, मॅथ, सायन्स आणि इतर स्कोरिंगचे जे सब्जेक्ट आहेत सगळ्यात महत्वाचे करंट अफेअर्स आणि अजून एक सब्जेक्ट आहे बघा पॉलिटी. या सब्जेक्ट मध्ये सगळ्यात जास्त मार्क घेत आहेत. मॅथ आणि सायन्स, करंट अफेअर आणि पॉलिटी. अजून ते समजा पॉलिटी जरी बाजूला काढलं तरी करंट अफेअर, सायन्स आणि मॅथ यामध्ये ते यामध्ये मॅथ आणि सायन्सचे त्यांना जास्त करण्याची आवश्यकता नाही. ते यामध्ये आउट ऑफ मार्क घेतात. आउट ऑफ जरी नाही घेतलं तरी 90% मार्क या ठिकाणी ते घेत आहेत. आणि आपले जे 5 ते 7 वर्षापासून ही स्पर्धा करणारी मंडळी आहेत त्यांना 90% या 2 टॉपिक मध्ये 2 सब्जेक्ट मध्ये मार्क मिळत नाहीत, त्यांना मार्क मिळत आहेत 50%. लक्षात घ्या. आणि तुमचं हे मेरिट हे विद्यार्थी या ठिकाणी तोडतायत आणि कंबाईन ग्रुप बी ला कटअप या ठिकाणी वाढताना दिसतोय फक्त या विद्यार्थ्यांमुळे. लक्षात घ्या, मी बरेच वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलं की कटअप कुणामुळे वाढतोय, तर ही मंडळी या ठिकाणी प्रवेश केला यांनी का त्यांनी जी नीटचा अभ्यास करताना सायन्स एकदम तळागाळातून अभ्यास केलाय. दुसरी गोष्ट मॅथ रिजनिंग त्यांना असल्यामुळे ते अजूनही देखील त्या कटअप मार्क त्यामुळे घेत आहेत आणि या ठिकाणी तुमचा कटअप 3 ते 4 मार्कांनी एक्स्ट्रा वाढतोय. नाहीतर हे मंडळी आज जर हे आले नसते तर हे मंडळी आज क्वालिफाय झाले असते मेन्सला, ग्रुप बी ला. तुम्हाला पटो अगर नको पटो मला माहित नाही तुम्हाला काय वाटतं मी बोलतो या गोष्टीवरती, परंतु हे आजही सत्य, उद्याही सत्य राहणार आहे आणि पुढेही सत्यच असणार आहे. फक्त या मंडळींमुळे हा कंबाईनचा कटअप या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही अदृश्य शक्ती तुम्हाला आम्हाला हे गोष्टी समजणार नाहीत, कारण आम्ही यामध्ये खूप दिवसेंदिवस पुढे आलेलो आहे. मागं काय चाललंय आणि पुढे काय होतंय याचा अंदाज आम्हाला लावता येतो, कारण हजारो विद्यार्थी आमच्या नजरेखालून आणि आमच्या समोरून या ठिकाणी चर्चेतून जात असतात. त्यामुळे आम्ही या ठिकाणी ह्या गोष्टी पाहतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजही तुम्ही जास्त मार्क मिळवलेला विद्यार्थी या ठिकाणी या परीक्षा दिलेला असणार आहे. मी म्हणतो नसेल 100% विद्यार्थी नाहीत, पण जवळजवळ 60 ते 70% विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला जी नेट केलेले आपल्याला पाहायला मिळतील की ज्यांचा स्कोर या ठिकाणी मॅथ आणि सायन्सला 90%च्या पुढे या ठिकाणी पडतोय. बघा असे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला यशस्वी होताना दिसतात आणि या विद्यार्थ्यांमुळे कटअप वाढतोय. विद्यार्थी काय लोकांचे नाहीत, आपल्यातलेच आहेत, वेगळं काही सुद्धा नाही. परंतु जी म्हणतो आपण पिढी ही टेक्नॉलॉजी घेऊन पुढे येते, हुशार मंडळी या ठिकाणी जन्माला येतात. त्याचं कारण आहे की टेक्नॉलॉजी आणि येणाऱ्या ह्याच्यामध्ये ही पुढारलेली जास्त आपल्यापेक्षा पाहायला मिळत आहे. चला अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो कटअपचं कारण या ठिकाणी वाढलेलं असू शकतं असं मला वाटतं आणि 99% तेच आहे. 100% जरी नाही म्हटलं तर 99% तेच आहे. अशा पद्धतीने हा कटअप या ठिकाणी आपल्याला लागलेला आहे. मी पुन्हा एकदा मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुम्हाला मेन्स म्हणजे मुख्य परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.